ही कथा श्रवण केल्यानं काय प्राप्त होईल, प्राप्तव्य जर पाहायचं असेल तर या कथेच्या श्रवणानं पुरुषार्थ प्राप्त होतील. पहिला पुरुषार्थ आहे धर्म, दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ, तिसरा पुरुषार्थ आहे काम आणि चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. यांना चतुर्विध पुरुषार्थ म्हणतात. आणि या 4 पुरुषार्थांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ पुरुषार्थ जर कोणता असेल तर मोक्ष. मोक्ष हा परम पुरुषार्थ मानला जातो. म्हणून तर त्याने आपण मगाच अभंग त्याने ऐकला की धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि शिव देखता प्रत्यक्ष. म्हणून शिवस्वरूप जर त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म शब्दाचा अर्थ आधी कळाला पाहिजे. धर्म म्हणजे पुण्य. धर्म म्हणजे पुण्य. ज्याला मोक्ष स्वरूपापर्यंत जायचं असेल त्यानं काय केलं पाहिजे, त्यानं आधी पुण्य केलं पाहिजे, मग मोक्षापर्यंत जाता येईल. त्यानं आधी धर्माचा स्वीकार केला पाहिजे. धर्माचा स्वीकार करूनच अर्थ प्राप्त केला पाहिजे. धर्म सांगेल त्या पद्धतीने त्याने अर्थार्जन केलं पाहिजे. महाराज म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. म्हणून त्यांनी महाराज अर्थार्जनच जर करायचं असेल तर धर्माला धरून करावं. नाहीतर धन फार प्राप्त होईल पण ते जर त्यांनी 2 नंबरनं आलेलं असेल तर ते जीवनामध्ये मोक्षापर्यंत नेणार नाही, ते अधोगतीला घेऊन जाईल. म्हणून धन प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते त्यांनी निर्मळ कृतीतून प्राप्त करून घ्यावं, कष्टानं प्राप्त करून घ्यावं. हा महत्वाचा विचार. म्हणून सगळ्यात आधी आपल्या जीवनात यावा धर्म. त्या धर्मानं आपलं जीवन त्यांनी जगायला आपण सुरुवात करावी, मग प्राप्त होईल अर्थ. त्या अर्थाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये जेवढ्या इच्छा आहेत त्याला म्हणायचं काम. तो काम त्यांनी प्राप्त होईल. आणि काम त्यांनी महाराज पूर्ण झाल्यानंतर जे प्राप्त होईल शेवटी त्याचं नाव आहे मोक्ष. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला धर्म प्राप्त करून घ्यायचा असेल काय केलं पाहिजे, शिवमहापुराण कथा श्रवण केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अर्थ जर प्राप्त करून घ्यायचा असेल काय केलं पाहिजे, शिवमहापुराण कथा श्रवण केली पाहिजे. तुम्ही म्हणाल भगवान शंकराच्या कृपेने अर्थ पण प्राप्त होतो का, धन प्राप्त होतं का, फार जास्त प्राप्त होतं. म्हणून महत्वाची गोष्ट आहे का, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हरे आणि हर दोघांची कथा आहे ना. या हरिहरामध्ये त्यांनी 2 त्यांनी जे देव आहेत ना, या 2 देवांच्या भक्तांकडे जर पाहिलं तर विशेष गोष्ट पाहायला मिळते. भगवान शंकराचे जेवढे भक्त आहेत ना महाराज ते फार श्रीमंत होतात. आणि भगवान विष्णूचे जे भक्त आहेत ना कायमस्वरूपी दरिद्री राहतात. असं केल्यावर लोक चेंज करतील ना महाराज, बदल करतील. ते म्हणतील या हरीची भक्ती केल्यानंतर जर दारिद्र्य येत असलं तर हरिभक्तीपर्यंत लावायलाच नको घोटाळा होण्यापेक्षा. महत्वाचा विचार आहे. शंकराच्याच भक्तीत त्यांनी तल्लीन झालं पाहिजे. भगवान शंकर त्यांनी महाराज धन प्राप्त करून देतात, समृद्धी प्राप्त करून देतात, संपत्ती प्राप्त करून देतात. का बरं माहिती आहे, त्याचं कारण या भगवान शंकराला खटखट सहन होत नाही. एखादं जर फार त्यांनी त्याचं चिंतन करत असेल, नावाचा घोष करीत असेल तर भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. हे भोळं भाबडं दैवत आहे महाराज, लवकरात लवकर प्रसन्न होणार आहे. शिव भोळा चक्रवर्ती लगेच प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर काय पाहिजे भक्ता माग, लगेच त्याला देऊन टाकतात महाराज. श्रीमंत होऊन जातात. सगळ्यात मोठा श्रीमंत भगवान शंकराचा भक्त कोण आहे माहिती आहे तुम्हाला, त्याचं नाव आहे कुबेर. हा कुबेर भगवान शंकराचा भक्त आहे. महत्वाची गोष्ट आहे. कैलास पर्वताच्या पायथ्याला नगरी आहे, त्याचं नाव आहे अलकापुरी. अलकापुरी या अलकापुरीचा राजा कुबेर हा त्याग्नी महाराज यक्षांचा राजा, यक्ष आहे कुबेर. म्हणून तर त्याग्नी महाराज त्याला एवढी संपत्ती प्राप्त झाली का, भगवान शंकराची भक्ती करतोय म्हणून. शंकराच्या कृपेनं त्याग्नी महाराज संपत्ती प्राप्त झाली म्हणून शंकराला बंगला बांधून द्यावा असं त्याला वाटलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता लोक नवस करतात ना देवाला, देवा माझं असं हो दे मग तुला असं करेन. महत्वाचं. आता आम्ही शिर्डीला कथा करून आलो, साईबाबाला नवस करतात ना लोक. आता ते बाबा होते त्या टायमाला कोणाच्या कशालाच हात लावला नाही महाराज, स्वतःच्या मस्तीत मस्त राहिले. आणि आता लोक त्यांना नवस करतात, माझं एवढं काम होऊ दे, तुला एवढे तोळे आणून देईन. तोळ्यानंच आता साईबाबाला मढून टाकायचं काम लोकांनी सुरू केलं, तोळे घालीन म्हणतात. महत्वाचं हे नवस करणं आहे. म्हणून शंकराला त्यांनी महाराज प्रसन्न करून घेतलं. धनसंपदा कुबेराला प्राप्त झाली. म्हणून कुबेरानं विचार केला की याच्यामुळे जर मला प्राप्त झाली तर याला एखादी नगरीच बांधून द्यावी. म्हणून कुबेरानं भगवान शंकराकरिता नगरी तयार केली, तिचं नाव आहे लंका, सोन्याची लंका. ही सोन्याची लंका कुबेरानं भगवान शंकराला दिली. खोटं वाटत असलं तर विचारा तुम्ही त्यांना. महत्वाचा विचार आहे महाराज. लंका प्राप्त करून दिली सोन्याची. आता यानं राहावं की नाही गुन्ह्या गोविंदानं त्या लंकेमध्ये. लंकेची करायची होती वास्तुशांती. आता वास्तुशांती करायची म्हणल्यावर ब्राह्मणाला बोलावलं पाहिजे. मग कोण्या ब्राह्मणाला बोलायचं म्हणे, विद्वान ब्राह्मण असला पाहिजे. आणि त्याला त्यांनी बोलवा.
मग विद्वान ब्राह्मण त्या काळात एकच होता, त्याचं नाव आहे रावण. हा रावण कुंभेराचा भाऊ आहे, महाराज सावत्र भाऊ. महत्वाचा विचार आहे. विश्रवा नावाचे ऋषी आहेत. विश्रवा नावाच्या ऋषींच्या थोरल्या पत्नीपासून कुबेर झाला आणि त्यांची धाकटी पत्नी, तिचं नाव केकसी, तिच्यापासून रावण कुंभकर्ण झाले. महत्वाची गोष्ट आहे. हा रावण त्यागनी महाराज ब्राह्मण पुत्र आहे म्हणून ब्राह्मण आहे आणि तो प्रकांड पंडित आहे. रावणालाच बोलावलं वास्तुशांती करायला. एकानं त्यागनी घर बांधून दिलं आणि दुसरा वास्तुशांती करायला आला. वास्तुशांती झाली आणि वास्तुशांती झाल्यावर ब्राह्मणाला दक्षिणा दिली पाहिजे ना महाराज, देत जावी दक्षिणा. महत्वाची गोष्ट, त्यांचा अधिकार आहे दक्षिणा घेण्याचा. म्हणून त्यानं दक्षिणा दिलीच पाहिजे. त्यानं काय त्याचा दोष लागत नाही, दक्षिणा दिली पाहिजे ब्राह्मणाला. त्याची उपजीविका कशी चालणार महाराज, म्हणून दक्षिणा अतिशय महत्वाची आहे. तो यज्ञ करतो ना, जिथं यज्ञ असतो तिथं दक्षिणा असते. यज्ञ हा नारायण आणि त्याच्या बायकोचं नाव आहे दक्षिणा. म्हणून दोघे बरोबरच राहतात, यज्ञ आणि दक्षिणा. म्हणून त्यानं रावणानं केला यज्ञ आणि वास्तुशांती पूर्ण झाली ना, आता दक्षिणा द्यायचं ठरलं. भगवान शंकरानं विचारलं, म्हणे भूदेव सांगा तुम्हाला काय दक्षिणा देऊ. रावण म्हणला खरोखर देणार का. हो म्हणे खरंच देणार. मग मी मागेल ती देणार का. हो म्हणे तुम्ही मागाल ती देणार. मग काय देऊ दक्षिणा सांगा. भगवान शंकर भोळे बाबडे म्हणे दक्षिणा द्यायची ना, मग एक काम करा, ज्या घराची आता वास्तुशांती केली ना आपण, ते घरच मला देऊन टाका. भोळ्या बाबड्या शंकरानं वास्तुशांती केल्याबरोबर रावणाला घर देऊन टाकलं महाराज. लंका रावणाची नाही, लंका शंकराची. आणि शंकराला कोणी दिली, कुबेरानं दिली महाराज. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज कुबेर श्रीमंत आहे आणि सगळ्या जगातलं धन कुबेराचंच आहे. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. कुबेर त्यांनी सगळ्या संपत्तीचा मालक आहे आणि या सगळ्या संपत्तीचा मालक कुबेर झाला कशानं, त्याचं कारण आहे भगवान शंकराची भक्ती. म्हणून भगवान शंकर त्यांनी दुसरा पुरुषार्थ प्राप्त करून देणार आहेत, अर्थ. म्हणून शिवपुराणाच्या श्रवणानं काय होईल, धर्म प्राप्त होईल. या शिवपुराणाच्या श्रवणानं काय होईल, अर्थ प्राप्त होईल. या शिवपुराणाच्या श्रवणानं काय होईल, धर्मानुसार त्यांनी महाराज भोग प्राप्त होतील आणि अंतकरणातल्या त्यांनी कामना पूर्ण होतील. निष्काम अवस्था प्राप्त होईल आणि काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही की मग मात्र त्यांनी महाराज मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होईल. म्हणून त्यांनी मोक्ष देणारे सुद्धा भगवान शिव आहेत. म्हणून शिव देखता प्रत्यक्ष. म्हणून भगवान शंकर धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ प्राप्त करून देतील. म्हणून ज्याला जीवनामध्ये चतुर्विध पुरुषार्थांची आवश्यकता वाटते त्यानं त्यांनी शिवमहापुराणाचं श्रवण करावं. हे शिवमहापुराणाचं महात्म्य आहे. म्हणून या श्रवणाच्या माध्यमातून पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त होतील असं असणार हे महात्म्य आहे.